नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मुलांनो, आपण बघत आहोत पाठ क्रमांक 11. पाठ क्रमांक 11 ही एक कविता आहे. या कवितेचं नाव आहे जीवन गाणे, जीवनाचं गाणं. आणि ह्या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख. आपण पूर्ण आठवडा मुलांनो या कवितेच्या विविध कडव्यांवर चर्चा केलेली है. हम लोगों ने पूरा हफ्ता इसके बारे में मैंने आपको स्टैंजा वाइज एक्सप्लेन किया है. आज मैं पूरी कविता वापस उसका भावार्थ, उसका मीनिंग पोयम का मैं आपको बताने वाली हूँ. तो आपकी ये कविता पक्की हो जाएगी, अच्छी तरह से आपके ध्यान में रहेगी. जीवन गाने इस कविता के कवि नितिन देशमुख है और इन्होंने इस कविता में नेचर या जो सृष्टि है कि सृष्टि में मौजूद हर एक घटक से हम लोग कुछ ना कुछ वैल्यूज़ और संस्कार सीखते हैं. इसके लिए उन्होंने ये कविता लिखी है और बहुत सुंदर तरीके से उन्होंने वो ये कविता प्रेजेंट भी की है. ओके. और ये कविता किशोर नाम का एक मासिक है, उसमें सितंबर 2009 में ये कविता पहली पब्लिश हुई थी. चलो फिर की या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकून गेले. तर कवी काय सांगत आहेत की या सृष्टीचे, या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे, गोड गाणे आहे, ते गाणे मला जगावे कसे हे मला ह्या गाण्याने शिकवलं. नेहमी आनंदाने कसं राहायचं, नेहमी आयुष्याचा आस्वाद कसा घ्यायचा, मजेने आनंदाने कसं जीवन जगायचं हे मी शिकलो. आणखीन पुढे जाऊन कवी सांगतात, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. झिलमिलणारे म्हणजे काय? चमचम करणारे, लुकलुक करणारे जे चंद्र आहे, जो चंद्र आहे, जे चांदणे आहेत, जे तारे आहेत, ते मला प्रकाश देण्यासाठी कसा प्रकाश द्यायचा. दुसऱ्यांच्या आयुष्यात जर अंधकार असेल, दूसरों के लाइफ में अंधेरा रहेगा तो वहाँ पे उजाला कैसे देने का वो सिखाते हैं. आणखीन पुढे जाऊया. पुढे कवी सांगतात, भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला. देखो बच्चों, हम लोग बोलते हैं कि आजकल के ज़माने में कोई किसी का नहीं है. आजकल के ज़माने में इंसान इंसान से इंसान की तरह बर्ताव नहीं करता. आजकल के ज़माने में जो लोग हैं वो पूरे संस्कार, अपने वैल्यूज़ सब भूल गए हैं. उनको उनकी कदर नहीं है. जाणीव मतलब, जाण मतलब क्या, कदर नाही. तर कवी सांगतात की या भरकटलेल्या जगात संस्काराची कोणालाच जाणीव नाही. पण मी जेव्हा त्या तुळशीवरल्या त्या पणतीचे जगणे तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. बघा, जब मैं जो तुलस है, तुलसी का जो पौधा है, उसके ऊपर जो पंती है, पंती मतलब वो दिया, मिट्टी का दिया छोटा सा, और वो जल रहा है, वो अंधेरे में उजाला दे रहा है, तो वो जळणे मजला शिकून गेले. कि दूसरों के लाइफ में खुशियाँ लाने के लिए कभी कभी हमें खुद को भी तकलीफ़ देनी पड़ती है, खुद को भी कुछ मुसीबतों का सामना करना पड़ता है. ये जळणे मजला शिकून गेले. जळणे म्हणजे मला काय की खुद को तकलीफ दे के दूसरों के लाइफ में खुशियाँ लाना. पण ती तुम्हाला चित्रामध्ये दिसते. प्रेम काय ते कुणान ठावे. प्रेम काय आहे हे कोणालाच ठाऊक नाही. नदी सागरा जीव का लावे. नदी सागरावर जीव, जीव म्हणजे प्रेम करते. ज्याप्रमाणे नदी सागरावर प्रेम करतं तसं प्रेम आपण एकमेकांवर केलं पाहिजे. कोणतीही अपेक्षा ठेवू नये, कोणती आशा ठेवू नये. कोई भी एक्सपेक्टेशन नहीं रखने का. सच्चे मन से, सच्चे दिल से प्यार करने का. स्वैर होऊनी नदीचे पळणे. स्वैर फ्री, स्वच्छंदी होऊन नदी धावत येते, पळत येते आणि ती जाऊन सागराला मिळते, समुद्राला मिळते. मग ह्या नदीकडून एकमेकांवर प्रेम कसं करायचं ते मी शिकलो.
स्वैर होऊन प्रेम कसे करावे हे नदीने मला शिकवले. समजलं तुम्हाला? किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे मुलांनो. कितनी अच्छे उदाहरण दिए हैं कि हर एक चीज हमें कुछ ना कुछ वैल्यूज सिखाते हैं, कुछ ना कुछ मेसेज देते हैं. आणखीन पुढे बघा कवी नितीन देशमुख काय सांगत आहे. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लांसाठी किती सोसले. बुलंद म्हणजे विशाल, विराट, प्रचंड. हौसले म्हणजे इच्छा, डिझायर, ड्रीम्स. की जेव्हा मी त्या पिल्लांकडे बघतो, बघा, चिवचिवणाऱ्या चोची मधले दाणे मजला शिकवून गेले. इथे मुलांनो गाणे नाही, दाणे हा शब्द आहे. हा करेक्शन करायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक है, आपको समजना है. ओके. की जेव्हा मी पक्ष्यांकडे बघतो तर पक्षी पिल्लं त्या घरट्यामध्ये आहेत, परंतु त्या पक्षाचे आई किंवा बाबा जे असतात, पक्षी किंवा पक्षीण, ती पिल्लांसाठी कष्ट सहन करते, मेहनत घेतात आणि ते दूर दूर उडत जातात. पिल्लांसाठी दाणे आपल्या चोचीमध्ये, चोच मतलब बीक, अपने चोच में दाना लेके आती है और अपने बच्चों को खिलाती है. कवि कहता है, मैं जब ये देखता हूँ तो मुझे महसूस होता है कि मुझे भी अपने बच्चों के लिए, अपने घर के लिए मेहनत करनी चाहिए, कष्ट उठाने चाहिए. वो दाना मुझे सब कुछ सिखा के जाता है की पिल्लांसाठी दाणे कसे मिळवावे, आपल्या कुटुंबासाठी मेहनत करणे, हे मला त्या पक्षाच्या चोचीतल्या दाण्याकडून मी शिकलेलो आहे. आणखीन पुढे कवी म्हणतात, सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. सागर, सागर म्हणजे काय? समुद्र. समुद्र कसा आहे? अथांगता, विशाल, ह्यूज. ओके, वास्टनेस. आपण आपलं मन सागरासारखं मोठं असावं. हा, सागरासारखं मोठं असावं, विशाल असावं. सागर की तरह, समुंदर की तरह हमारा मन बड़ा होना चाहिए. अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. स्थित प्रज्ञता म्हणजे अविचल वृत्ती किंवा न डगमगणे किंवा बिंग बॅलन्स इवन इन कंडीशन ऑफ एक्सट्रीम हैप्पीनेस और अनहैप्पीनेस. पेड़ को आप अगर ऑब्जर्व करते हैं, कड़ी धूप में, ठंडी में, बारिश में, वो अपनी जगह से नहीं हटता है. वो अपने रूट्स को वही मजबूत करता है और वही पे टिका रहता है. उसे पेड़ के अनेक फायदे हैं, लेकिन फिर भी हम लोग, पेड़ अपने लिए कुछ भी नहीं रखता, फल फूल पत्ते सब कुछ इंसानों को देते, फिर भी हमारा मन नहीं भरता है. हम पेड़ काटते हैं. कुऱ्हाडीचे घाव आपण त्या झाडांवर मारतो, तरी सुद्धा मुकाटपणे, निमूटपणे ते झाड ते घाव सहन करतं. म्हणून कवी पुढे म्हणतात बघा, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकून गेले. मी जेव्हा झाडाकडे बघतो, वृक्षाकडे बघतो, तेव्हा दुसऱ्यांसाठी घाव सोसणे, दुसऱ्यांसाठी त्रास सहन करणे हे मला झाड शिकवते. आणि हे झाड मला खूप काही जगणं शिकवून गेलेलं आहे. तर मुलांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कविता समजली असेल. आपण थोडक्यात या कवितेचे काय नवीन अर्थ, शब्दार्थ बघूया, मिनिंग्स बघूया. की सृष्टी म्हणजे निसर्ग, जग. ओके. मंजूळ म्हणजे मधुर, गोड. झिलमिलणारे म्हणजे चकचकणारे, चकाकणारे, शायनिंग. भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन, ड्रिफ्टेड. हा. संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची रुजवण. जाण म्हणजे जाणीव, भान. तुळस एक पवित्र औषधी वनस्पती आहे, अ होली बेसिल. पणती म्हणजे मातीचा छोटा दिवा. न ठावे म्हणजे माहीत नाही, डू नॉट नो. स्वैर म्हणजे स्वच्छंदी, फ्री. बुलंद म्हणजे विराट, प्रचंड. हौसले म्हणजे इच्छा, इरादा. सोसले म्हणजे सहन केले. सागर म्हणजे समुद्र.
अथांगता म्हणजे विशालता, वृक्षाची म्हणजे झाडाची, वृक्ष म्हणजे झाड, स्थितप्रज्ञता म्हणजे अविचल वृत्ती किंवा स्थितप्रज्ञता म्हणजे न डगमगणे किंवा न हलणे, being balanced even in the condition of extreme happiness or unhappiness. तर मुलांनो, की या कवितेतून निसर्गातील घटकांची परोपकारी वृत्ती आपल्याला सांगितलेली आहे. परोपकार, दुसऱ्यावर उपकार करणे. प्रत्येक घटकामध्ये काही ना काही मूल्ये दडलेली आहेत आणि त्याद्वारे निसर्ग माणसावर विविध संस्कार करतात किंवा आणि या कवितेमध्ये कवी आपल्याला या प्रत्येक घटकाकडून आपण काही ना काही शिकायला पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे. हमारे बिहेवियर में, हमारे सोचने के तरीके में बदल लाना चाहिए. ये कवि मैसेज हमें इस पोयम के जरिए दे रहे हैं कि जिस तरह से जो घटक बोल नहीं सकते, जैसा वृक्ष है लेकिन वो दूसरों के लाइफ में अच्छाई लाते हैं, वैसे हमें तो भगवान ने दिमाग दिया है. हम सोच सकते हैं, सोच विचार कर सकते हैं, अपनी बुद्धि का इस्तेमाल कर सकते हैं. तो सही निर्णय लेना, सही बर्ताव करना, हमेशा सही राह पे चलना, कवि हमें इस पोयम के ज़रिए ये मैसेज दे रहे हैं. तो बच्चों, आपको ये पोयम लिखनी है, मैंने पहले भी बोला है, और इस पोयम के मीनिंग्स जो मैंने एक्सप्लेन किए वो भी आपको लिखने हैं. थैंक यू.